झी 24 तास एक पाऊल पुढे। दाखवण्यात विलंब का करतोय याबद्दलच संभ्रम आहे। दिलेलं वचन त्यांनी पाळावं। वारकऱ्यांना त्यांनी अतिशय विश्वासात घेऊन त्यांनी सांगितलेल्या गोष्टींना संतांनी आतापर्यंत या सगळ्या अनिष्ट गोष्टी टाळण्याकरताच सांगितलेलं होतं आणि त्याच्याबद्दल आमच्या वारकऱ्यांचं दुमत असण्याचं कारणच नाही। ज्या यथायोग्य गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आमचा वादाचा विषयच नाही। पण वादाचे विषय जेव्हा येतात तेव्हा वारकऱ्यांच्या संत साहित्य जो आमचा परंपरेने आलेला भाग आहे त्याच्यासारख्या संत साहित्याचा उच्चार केला तर अॅट्रॉसिटीमध्ये अटक होते। त्यानंतर निर्माण होणारे हे जे अंधश्रद्धा किंवा जादूटोणा विधेयकासारखे धोकादायक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये विनाकारण भरडले जाणारे आमचे वारकरी असतील तर त्याविषयी त्यांचा मत आहे। एक महत्त्वाची गोष्ट अशी, आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा एकमेव मुद्दा नव्हता। हा मुद्दा प्राधान्याने असला तरी ज्याच्याशी माझा संस्थांचा प्रतिनिधी किंवा पालखी सोहळा प्रमुख म्हणून संबंध आहे त्याविषयी मी आपल्याशी बोलू इच्छिन की आम्ही आळंदीहून निघालो ते माऊलीला घेऊन पांडुरंगाला जाण्याकरताच आणि पंढरीला पोहोचण्याकरता बरोबर येणाऱ्या सगळ्या वैष्णवांना बरोबर घेऊन जाणं हे माझं व्यक्तिगत कर्तव्य आहे। पण त्या प्रसंगामध्ये ज्या वारकऱ्यांना मोठमोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं, ज्याचा पाठपुरावा आम्ही गेले अनेक वर्ष करतो, त्याच्याबद्दल कोणतंही ठोस आश्वासन दिलं जात नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।